रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुधागड तालुक्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणारा अभूतपूर्व निकाल दिलाय। मातब्बर नेते विरुद्ध निष्ठावंत कार्यकर्ता अशा रंगलेल्या या रणसंग्रामात मतदारांनी कोणत्याही एका पक्षाच्या झेंड्याखाली न जाता विभागवार विचार करत आपला संमिश्र कौल दिला आहे। या निकालात कुठे प्रस्थापितांना धक्का बसला आहे तर कुठे नव्या चेहऱ्यांनी बाजी मारली आहे। जांभूळपाडा जिल्हा परिषद गट या अस्मितेच्या लढाईत खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नीचा पराभव झाल्याचं चित्र समोर आलंय। या निवडणुकीतील सर्वात मोठा निकाल जांभूळपाडा जिल्हा परिषद गटातून समोर आला आहे। येथे शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला बोडके यांनी भाजपच्या उमेदवार आणि खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी निलिमा पाटील यांचा 2931 मतांच्या फरकाने दणदणीत पराभव केला। निलिमा पाटील यांना 7129 मते मिळाली तर शर्मिला बोडके यांनी 10060 मते मिळवत जायंट किलर ठरण्याचा मान मिळवला। राज्य पातळीवरील नेतृत्व आणि संसदीय ताकद पाठीशी असतानाही झालेला हा पराभव भाजपसाठी आत्मपरीक्षण करायला लावणारा ठरला आहे। परळी पंचायत समिती गणात शिवसेना ठाकरे गटाच्या प्रणिता परदेशी यांनी विजयाची मशाल पेटवत भाजपच्या सुनंदा सिंदकर यांचा 2588 मतांनी पराभव केला। सुधागड सन्मान समिती आणि सुधागडचा स्वाभिमान जपत जनतेने या उमेदवारांना भरभरून पसंती दिली। या यशानंतर परळी बाजारपेठ तसेच जांभूळपाडा येथे विजयी उमेदवारांनी भव्य मिरवणूक काढली आणि जल्लोष साजरा केला। खऱ्या अर्थानं हा जो विजय आहे, हा विजयाचा जो उत्सव आहे, हा ह्या सगळ्या जमलेल्या जनतेचा आहे। सर्वसाधारण जनता ही माझ्यासाठी खूप मेहनतीने गेले 15-20 दिवस अतिशय खूप मेहनत करून हा विजय आपण संपादन केलेला आहे। पण हा विजय जो आहे हा सर्व जनतेचा आहे, माझा नसून या जनतेचा आहे। हा दिलेला कौल जनतेने सुधागडचा कौल आणि आयात केलेला उमेदवार आहे, त्या उमेदवाराला सुधागड वासियांनी धडा शिकवलेला आहे। सुधागड सन्मान समिती असेल, सुधागड स्वाभिमान हे स्लोगन घेऊन आपण जनतेत गेलात आणि त्या स्लोगनला जनतेनं प्रतिसाद चांगला दिला। काय आपली प्रतिक्रिया आहे? सुधागड वासियांनी खरोखर आयात केलेला जो उमेदवार होता त्याच्याकडे न बघता सुधागडची अस्मिता कशी जागी राहील याकडे सगळ्यांनी लक्ष केलं आणि सुधागडकडे बघितलं आणि सुधागडच्या मातीतला उमेदवार निवडून आला आणि आज विजय साजरा करतात। पहिल्यांदा सर्वसामान्य जनतेचा आभार मानेन, त्यांनी मला ही संधी दिली। नक्कीच मी या संधीचा सोना करीन। काय सांगाल या यशामागे कुणाकुणाचे हात नेमके आहेत? या यशामागे नक्कीच या माझ्या जनतेचा हात आहे। सर्वसामान्य महिलांचा म्हणा, पुरुषांचा म्हणा, सगळ्यांचा हात आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।